श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। अध्याय 17वा। देवींनी गुरूंकडे पाठवले। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, भिलवडी ग्रामाजवळ भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे। स्वामी भिलवडी गामी राहिले, पण आपले खरे मुक्त स्वरूप आड करून सामान्य तापसी साधकांसारखे ते भिक्षा मागत, स्नान संध्या करीत, व्रते करीत, जपाचे अनुष्ठाने करीत चतुर्मासाचे पूर्ण दिवस त्यांनी अनुष्ठानात घालवले। नामधारकांनी विचारले, स्वामी पूर्ण सिद्ध असतानाही ते भिक्षा मागून का राहिले? त्यांना काय जरूर होती भिक्षा मागण्याची? तेव्हा सिद्ध म्हणाले, असे पहा, भिक्षा मागणे जेव्हा लाचारीमुळे असते तेव्हाच दोषास्पद। अत्यंत ज्ञानी माणसाने, संन्याशाने, तपस्वाने कशाचाही संग्रह करायचा नसतो। त्याने अल्प भिक्षा घेऊन फक्त उदरनिर्वाह चालवावा हाच धर्म आहे। विद्याभ्यासाला पूर्ण वेळ देणारा ब्रह्मचारी असतो, त्यालाही पोट भरण्याकरिता जास्त वेळ घालवावा लागू नये म्हणून त्याला समाजातून निर्वाह पुरवला जावा हा धर्म आहे। शंकर व गुरु दत्तात्रेय स्वतः भिक्षा मागतात। यावरून भिक्षावृत्ती एका अर्थी फार पवित्र वृत्ती आहे हे तुमच्या लक्षात येईल। असो, स्वामी नृसिंह सरस्वती भिलवडी येथे असताना काय घडले ते ऐका। करवीर क्षेत्रात एक विद्यासंपन्न ब्राह्मण राहत होते। त्यांचा मुलगा मात्र अगदीच अज्ञानी होता। तो लहान असताना त्याचे माता व पिताही दिवंगत झाले। तो आजोळी वाढला। 7व्या वर्षी त्याची मुंज केली, पण त्याला गायत्री मंत्रही नीट म्हणता येत नसे। कोणतीच विद्या त्याला येईना। विप्रकुळात जन्मून तो असा अडाणी राहिला। सर्व धनांमध्ये विद्याधनच श्रेष्ठ धन असते। त्याला त्याच्या बरोबरीने लोक हसत। आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल असे म्हणून ब्राह्मण लोक त्याची हेटाळणी करीत असत। त्यामुळे तो फार दुःखी झाला। गावातून निघून तो भिलवडी ग्रामातील भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात आला। देवीसमोर त्याने धरणे धरले। अन्नपणे टाकून तो तिथे दाराशी बसून राहिला, पण त्याला विद्येसंबंधी कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही। दृष्टांत वगैरे काहीच झाला नाही। त्याने आक्रोश करीत देवीला म्हटले, माझी एवढी उपेक्षा का करतेस? मी माझी जीभच कापून तुझे चरणी अर्पण करतो। त्याने शस्त्र घेऊन जीभ खरोखरच कापली आणि देवीच्या मूर्तीच्या पायाशी वाहिली। आता जर तू दृष्टांत दिला नाहीस तर मी तुझ्यासमोर प्राणार्पण करीन, असे मनोमन म्हणाला। त्याचा निर्धार पाहून देवीने त्याला झोप येईल असे केले आणि झोपेत ती त्याला म्हणाली, बाळा ब्रह्मचार्या, अरे माझ्यावर रागवू नकोस। तू कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर जा। तेथे तू औदुंबर वृक्षाच्या बुद्धाशी एक श्रेष्ठ अवतारी पुरुष आहेत, त्यांना शरण जा। तेच तुझी इच्छा पुरवतील व तुला विद्या देतील। दृष्टांत झाला। तो विप्र जागा झाला। त्याला फार हर्ष झाला। तो देवीला मनोभावे वंदन करून निघाला। नदीच्या प्रवाहातून पोहत पोहत पलीकडे गेला। तिथे त्याला गुरूंचे दर्शन झाले। त्यांनी त्यांच्या पायी लोळण घेतली। गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्व काहीच आधीच कळले होते। जीभ नसल्यामुळे त्याला फार बोलता येत नव्हते। गुरूंनी प्रथम त्याच्या मस्तकावर हात ठेवला, तेव्हा लगेच त्याला जीभ पुन्हा आली आणि वेदशास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण आदी सर्व ज्ञान त्या वरदहस्ताने आले। परिसच्या स्पर्शाने लोहाचे सुवर्ण व्हावे, मानस सरोवरात स्नान करताच कावळ्याचा राजवंश व्हावा, तसा तो ब्राह्मण पूर्ण विद्वान ज्ञानी झाला। सिद्ध नामधारकांना म्हणाले, शिष्या, असा आहे गुरूंचा महिमा आणि ज्या ज्या ठिकाणी असे सद्गुरू राहतात त्या स्थानाचीही थोरवी असते, तेथे कृपा आशीर्वाद असतो। 17वा अध्याय समाप्त। श्री गुरुदेव दत्त। जर तुम्हाला अध्याय ऐकायला आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।